महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। लोहारा तालुका पाचोरा येथील एका व्यापारी क्षेत्रात आज सकाळी 4 वाजेच्या सुमारास चोरीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे। चोरांनी मेडिकल, कृषी केंद्र, इलेक्ट्रिक दुकान आणि काही घरांची धाडसाने तोडफोड केली। अंदाजे 10 ते 12 लाख रुपयांची चोरी झाल्याची माहिती मिळत आहे। चोरांचा शोध घेण्यासाठी श्वान पथक आणि जळगाव येथील ठसे तज्ञांनी मदत घेण्यात आली आहे, परंतु तरीही पोलिसांना काही ठोस माहिती मिळालेली नाही। चोर इको गाडीने आल्याचा व्हिडिओ देखील पोलिसांच्या हाती लागला आहे। त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींचा शोध घेणं पोलीस प्रशासनासाठी मोठं आव्हान बनलं आहे। पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांचे कर्तव्यदक्ष कामामुळे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले आहे। अलीकडेच कुराड येथील शेतकऱ्याचे पशुधन चोरीच्या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे। यामुळे पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची छापामार आणि कार्यक्षमता चर्चेचा विषय बनली आहे। लोहारा परिसरातील नागरिकांकडून पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी केली जात आहे। सध्या या चोरीच्या प्रकरणात तपास सुरू असून काय निष्पन्न होतं याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागून आहे। महाराष्ट्र टुडे न्यूजसाठी चंदू खरे, जळगाव, पाचोरा। माझं नाव दीपक रामदास खरे, लोहारा उपसरपंच। आज सकाळी 4:16 लोहारा गावामध्ये 7 ते 8 ठिकाणी घरफोडी झालेली आहे, दुकानफोडी झालेली आहे आणि अतिशय म्हणजे भयावह असं परिस्थिती इथे आज आपण बघत आहोत। या संदर्भात पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी आणि कारण की लोहारा हे वर्दळीचं गाव आहे, मार्केटचं गाव आहे। इथे नेहमी अशा घटना घडत असतील तर याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार आहे किंवा इथे मॅनपॉवरसुद्धा कमी आहे। मॅनपॉवर इथे वाढवली गेली पाहिजे। एकच रात्रीच्या याला फक्त ओपीला एकच पोलीस असतो आणि एकच पोलिसाच्या भरोशावर लोहारा गावाची ही जी 18 ते 19 गावांची सगळं भिस्त फक्त एकच पोलिसांवर आहे। यावर सुद्धा काही पोलीस अधीक्षक साहेबांनी याच्यावर सक्रिय त्यांनी लक्ष देऊन SP साहेबांनी सक्रिय लक्ष देऊन त्याच्यावर तोडगा लवकरात लवकर काढावा हीच मी SP साहेबांना विनंती करतो। परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं या गोष्टीमुळे। हो, अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। कारण की जर 7 ते 8 लाखाचा ज्योती कृषी केंद्र इथे 7 ते 8 लाखाचा मुद्देमाल चोरटे घेऊन पळालेले आहेत। पवन मेडिकल इथे सुद्धा त्यांनी भरपूर म्हणजे त्यांनी 3 ते 4 हजाराचा माल ते घेऊन गेलेले आहेत। सारिका हार्डवेअर इथे सुद्धा त्यांनी 3 ते 3.5 लाखाचा मोबाईल्स वगैरे ते घेऊन गेलेले आहेत। एकूण म्हणजे 10-12 लाख रुपयाचा चोरी झालेली लोहारा। हो, तुम्हाला सुरक्षित वाटतं का? अतिशय असुरक्षितेची भावना इथे आज निर्माण होते आहे किंवा 20 ते 20 हजार लोकसंख्येचं गाव आणि पोलीस प्रशासन त्याच्यामध्ये फक्त पोलीस प्रशासन यामध्ये कुठेतरी कमी पडते असं आम्हाला एक भावना निर्माण झालेली आहे। नमस्कार, माझं लोहारा येथे सारिका मोबाईल अँड फर्निचर नावाने एक शॉप आहे। त्या शॉपची रात्री म्हणजे 9-9:30 वाजता आम्ही नित्याने दुकान बंद करून घरी गेले। त्यावेळेस जेव्हा सकाळी मी आलो, जेव्हा माहिती पडलं त्यावेळेस आमचं दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडलेलं होतं। तर जवळपास भरपूर नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये आमचं मोबाईल वगैरे आणि बरेचसे काहीतरी कॅमेरे वगैरे तोडफोड झाली आहे, टॅब वगैरे असं काहीतरी गेलेलं आहे आमचं। जेव्हा पंचनामा केला साहेबांनी तेव्हा समजलं अंदाजित रक्कम 3.5 लाखापर्यंत जवळपास आहे। आपलं नाव काय? माझं नाव चंद्रकांत शिवराम गीते। अजून कुठे कुठे चोरी झाली लोहाऱ्यामध्ये जवळपास 8 ठिकाणी चोरी झालेली आहे। त्यामध्ये 5 दुकाने आणि 3 घरं आहे। आपली मागणी काय आता? साहेब, आमची मागणी अशी की लोहाऱ्याचा पोलिसांनी कडक बंदोबस्त करावा, व्यापारी सुरक्षित ठेवावे, एवढंच आमचं सांगणं आहे। जेणेकरून आता हे झालं, पुढे भविष्यातच काही होणार नाही याची काळजी घ्यावी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।